भावाचं आणि बहिणीचं लग्न एकाच दिवशी झालेलं. वर्षभरामध्ये बहिणीच्या घरामध्ये मूलबाळ नांदू लागलं. 2-3 वर्षांनी पुन्हा एकदा त्या बहिणीला दुसरा एक मुलगा झाला. अजूनही भावाच्या घरामध्ये काहीच नव्हतं. आणखी 2 वर्षांनी तिला दिवस गेले आणि मग भावाने आणि त्याच्या पत्नीने विचार करायला सुरुवात केली की माझ्या घरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे, काय करता येईल. बहिणीने आपला विचार आपल्या नवऱ्याला बोलून दाखवला की आपल्या पदरामध्ये 2 मुलं देवाने घातलेली आहेत. आता हे जे तिसरं बाळ आहे ते जे काही असेल ते आपण आपल्या भावाला देऊया. आणि तो देखील मोठ्या मनाचा, त्याने देखील विचार केला हरकत नाही. दोघांनी ठरवलं. बाळाचा जन्म झाला. ती मुलगी होती. थोडासा मोह होता की 2 मुलानंतर आता मुलगी जन्माला आलेली आहे, आपल्याला ठेवायला काही हरकत नाही. तरी देखील त्यांनी मनातल्या मनामध्ये परमेश्वराला वचन दिलं होतं की ही मुलगी किंवा मुलगा जे काही असेल ते आपण आपल्या भावाला द्यायचं. आणि तशा प्रकारची बोलणी केली गेली. अधिकृतरित्या सगळ्या प्रकारची कागदपत्र तयार केली गेली आणि ती मुलगी भावाला देण्यात आली. बाल्टिमाच्या दिवशी, बाप्तिस्म्याच्या दिवशी धर्मगुरूने शब्द उच्चारले की देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. इथे बहिणीने भावावरती एवढी प्रीती केली की आपली एकुलती एक मुलगी आपल्या भावाला देऊन टाकली. ह्याद्वारे काय नक्की आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, माणूस कशा प्रकारचं प्रेम अनुभवू शकतो, कशा प्रकारचं प्रेम दुसऱ्यांना देऊ शकतो. आज आपण ही जी 3 वाचनं ऐकलेली आहेत, ह्या 3 वाचनाचा सारांश एकच आहे, कसा परमेश्वराने मानव जातीवरती प्रेम केलेलं आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक प्रकारचा वृत्तांत दिलेला आहे की परमेश्वराने इस्रायली लोकांवरती प्रचंड असं प्रेम केलं. त्या लोकांनी तेवढ्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला नाही. ते परमेश्वरापासून दूर जात राहिले, हद्दपारीच्या अवस्थेमध्ये गेले. त्यांचं मंदिर जाळून टाकण्यात आलं. त्यांना परागंदा व्हावं लागलेलं आहे. तरी देखील त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. परमेश्वर मात्र त्याच्या वचनाशी करारबद्ध राहिला आणि सतत आपल्या लोकांवरती प्रेमाची बखरण करत राहिला. मंदिर पुन्हा एकदा उभारण्यात आलं. लोक पुन्हा परमेश्वराच्या चरणापाशी येऊ शकलेले आहेत. हा सगळा प्रताप आहे अनकंडिशनल लव्ह, बिनशर्त अशा प्रकारच्या प्रेमाचा हा प्रताप आहे. कोणत्याही प्रकारची अट न ठेवता परमेश्वर माणसावरती प्रेम करत असतो. त्याचं प्रतीक आहे दुसरं वाचन की कृपेद्वारे प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवलेल्या विश्वासामुळे आमचं तारण झालेलं आहे. हे आमच्या कृत्यामुळे झालेलं नाही, आमच्या सत्कृत्यामुळे किंवा आमच्या धार्मिक कार्याद्वारे झालेलं नाही. केवळ आणि केवळ परमेश्वराच्या कृपेमुळे हे शक्य झालेलं आहे. अशा प्रकारचं परमेश्वराचं प्रेम माणसाने अनुभवायचं आहे. आत्ताच मला एक सुंदर असा अनुभव आला. मी रोरोने आता आज प्रवास करत होतो आणि रोरो त्या ठिकाणी पोहोचली साधारण 4:35 माझ्यासोबत एक 4 माझे मित्र होते. त्यांच्याकडे कार होती. आम्ही विचार केला आता ही कार बाहेर काढायला जवळजवळ दुसरी 20 मिनटं लागतील. तोपर्यंत मी काही डोंगरी चर्चमध्ये पोहोचू शकत नाही. आमचं हे संभाषण आपलीच आनंदनगरची आर्लेस्टिना ती आमच्याकडे दिलेली आहे, रिचर्ड डिसोजा, आणि त्या दोघांनी ऐकलं आणि त्यांनी विचार केला नाही आमच्याकडे 2 व्हीलर आहे, आम्ही तुम्हाला सरळ तिकडे पहिलं प्रथम पोहोचू. आणि जवळजवळ 5:05ला मी ह्या ठिकाणी डोंगरी चर्चमध्ये पोहोचू शकलेलो आहे. माझ्यासाठी हा परमेश्वराच्या प्रेमाचा जिवंत असा पुरावा आहे. तुम्ही विचार करा की केवळ 20-25 मिनटामध्ये, अजून आपली गाडी बाहेर यायला 20-25 मिनटं लागली असती, मी इथे कसा काय उभा राहू शकतो, कसं परमेश्वराचं मिस्सा करू शकतो, कशा प्रकारे हे प्रवचन देऊ शकतो. सर्वस्वी परमेश्वराच्या कृपेमुळे हे शक्य झालेलं आहे, अशी साक्ष मला ह्या ठिकाणी द्यावीशी वाटते. शुभवर्तमानाकडे आपण ज्यावेळेला येतो त्या ठिकाणी एक सुंदर असं संभाषण सुरू आहे. निकोदेमस रात्रीचा आलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला. तो रात्रीचा कशामुळे आलेला आहे, थोडासा घाबरतो. एवढा मोठा प्रतिष्ठित असा सदस्य न्यायसभेचा सरळ सरळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला असता तर समाजामध्ये थोडी कुजबूज सुरू झाली असती. तो रात्रीचा घाबरत आलेला आहे. परंतु त्या रात्रीच्या काळामध्येच जणू काही उद्याचा उषा काल दडलेला होता हे आपल्याला नंतर दिसून येतं.
ह्या निकोदेमसचं परिवर्तन होतं संपूर्णपणे. मोशेने जसा सर्प उंचावला होता तसा मनुष्याच्या पुत्राला उंचावलं पाहिजे. निकोदेमसला हे शब्द कदाचित कळले नसतील, पण त्याच्यामध्ये काय दडलेलं होतं? आज्ञाधारकपणा. की जसा त्या सर्पाकडे बघून लोक बरी झाली कारण त्यांनी आज्ञा पाळली की बघा या सर्पाकडे, तशी ती लोक बरी झाली. तसं आता बघा या ख्रिस्ताकडे, तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा मिळू शकेल. आज्ञाधारी झाला मरणापर्यंत, क्रुसावरती अंत सोसून या. आज्ञाधारकपणा त्या ठिकाणी शिकवलेला आहे. पवित्र आत्म्याविषयी सांगण्यात आलेलं आहे की वारा पाहिजे तिकडे वाहत असतो, परंतु आपल्याला कळत नाही तो कुठून येतो आणि कुठे जातो. आणि मग अतिशय सुंदर असं महत्त्वाचं वाक्य, देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. परमेश्वराने आपला पुत्र कशासाठी दिलेला आहे? आपला न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, आपल्यावरती प्रेम करण्यासाठी, आपल्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी. म्हणून C.S. लुईस नावाचे एक डॉक्टर होऊन गेले. त्यांनी सांगितलं की माणूस जन्मामध्ये 4 प्रकारचं प्रेम अनुभवत असतो. बालपणी आईवडिलांचं प्रेम, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. आणि थोडंसं मोठं झाल्यानंतर मित्रमैत्रिणींचं प्रेम, त्याला आपण फ्रेंडशिप किंवा मैत्री म्हणतो. थोडंसं मोठं झाल्यानंतर गोरगरिबांना मदत करावीशी माणसाला वाटते, त्याला आपण परोपकार म्हणतो. मग कुठेतरी एखादा जोडीदार निवडायचा, आयुष्यभरासाठी वचनं घ्यायची आणि जीवन जगायला सुरुवात करायची, त्याला आपण शृंगार प्रीती, रोमॅन्स, इरॉस अशा प्रकारची नावं देतो, वैवाहिक प्रेम. आणि डॉक्टर C.S. लुईस सांगतात परमेश्वराने अशा सगळ्या प्रकारचं प्रेम आपल्यावर केलेलं आहे. आई कदाचित आपल्या पोटच्या पोराला विसरेल, परमेश्वर विसरणार नाही. वात्सल्यमय प्रेम. स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे, प्रभू येशू ख्रिस्ताचं मैत्री प्रेम. आपण पापी असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरती मरण पावतो, हे परोपकाराचं प्रेम. आणि पतीनो जशी ख्रिस्ताने आपल्या ख्रिस्त सभेवर प्रीती केलेली आहे, तशी तुम्हीही आपल्या पत्नींवर प्रीती करा. ही शृंगार प्रीती, हे वैवाहिक स्वरूपाचं प्रेम देखील परमेश्वराने आपल्यावरती केलेलं आहे. परंतु एवढं पुरेसं नाही, त्या पलीकडे जाऊन आणखी एका विशिष्ट प्रकारचं प्रेम परमेश्वराने आपल्यावरती केलेलं आहे. त्याच्यासाठी ग्रीक भाषेमध्ये वेगळा शब्द आहे, आगापे. आगापे प्रेम म्हणजे मरणापर्यंतचं प्रेम. शेंडी तुटो की पारंबी तुटो, मी मात्र प्रेमच करत राहणार, मी कधी द्वेष करणार नाही, असं जणू काही परमेश्वराचं प्रेम. त्याची उंची आणि खोली, लांबी आणि रुंदी माणसाला कधीच मोजता येऊ शकत नाही, अशा प्रकारचं परमेश्वराचं प्रेम. आता प्रश्न आहे की हे परमेश्वराचं प्रेम मी अनुभवलेलं आहे का? आणि आता हे परमेश्वराचं प्रेम मला इतरांपर्यंत देता येईल का? पोप जॉन पॉल II 13 मे 1981 साली त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या पोटातून एक गोळी काढण्यात आली. त्यांना असं वाटलं की साक्षात पवित्र मरियेने मला वाचवलेलं आहे, कारण 13 मे 1917 ह्या दिवशी तिने 64 वर्षांपूर्वी पोर्तुगालमधील फातिमा ह्या ठिकाणी 3 धनगर मुलांना दर्शन दिलेलं. तीच माऊली ह्या 13 तारखेच्या दिवशी जणू काही माझ्या बाजूला उभी राहिली, तिने मला वाचवलेलं आहे. म्हणून त्यांनी पोर्तुगाल फातिमा ह्या ठिकाणची तीर्थयात्रा केली. आपल्या बोटातील अंगठी काढून माऊलीच्या पायापाशी ठेवली आणि लॅटिन भाषेमध्ये त्यांनी प्रार्थना केली, तोतुस तुस एर्गो सुम. ह्याचा अर्थ असा आहे की हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझाच आहे. पवित्र मरियेवरचं प्रेम त्यांनी अशा प्रकारचं व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या पोटातून जी गोळी काढण्यात आली होती, ती बंदुकीची गोळी त्यांनी माऊलीच्या मुकुटामध्ये ठेवली. आजही आपल्याला ती गोळी दाखवली जाते. पोप महोदयांनी माऊलीवरती व्यक्त केलेलं अशा प्रकारचं प्रेम, म्हणजे आपण देवाचं प्रेम अनुभवायचं आणि ते प्रेम घेऊन इतरांपर्यंत जायचं, त्यांना त्या प्रेमाचा अनुभव द्यायचा. मदर तेरेसा ह्यांनी 1952 साली कालीमातेच्या परिसरामध्ये कलकत्त्याला एक छोटासा दवाखाना सुरू केला. बरेच लोक त्या ठिकाणी यायला लागले, गर्दी वाढत चालली.
पुजारी भडकला, त्याने तक्रारी करायला सुरुवात केली. मदरना अधिकृतरित्या परवानगी मिळाली. कुष्ठरोग्यांची संख्या वाढत झाली. त्या पुजाराला देखील कुष्ठरोग झाला. त्याच्याच लोकांनी त्याला बाजूला फेकून दिलं. कोणच त्याच्या बाजूला जात नव्हते. अशा वेळेला मदर त्यांची सेवा करू लागल्या. तापामध्ये तो बरळू लागला की मला काली माता स्पर्श करत आहे, मला बरं करत आहे. त्याने डोळे उघडून बघितले, तिकडे काली माता नव्हती, त्या ठिकाणी मदर तेरेसा होत्या. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. जिच्या विरुद्ध मी एवढं सगळं कुभांड रचलं, तीच मदर तेरेसा माझ्या अंगाला हात लावत आहे, माझ्या अंगावरचे वळवळणारे किडे बाजूला करत आहे, माझ्या जखमा बऱ्या करत आहे. त्यानंतर त्याचं पूर्ण परिवर्तन होतं आणि ही बिकम्स वन ऑफ द मेजर बेनिफॅक्टर्स ऑफ मदर टेरेसा. मदर तेरेसांना जणू काही एक मोठा देणगीदार नंतर ह्या पुजाराच्या रूपाने लाभलेला आहे. हे सगळं कशासाठी सांगायचं? कोणी कसंही वागू दे, मला मात्र प्रेमाचाच मार्ग स्वीकारायचा आहे, मला मात्र प्रेमाच्याच मार्गाने जायचं आहे. हा संदेश आज परमेश्वर आपणा सर्वांना देत आहे. आज प्रभूकडे विशेष कृपा मागूया. उल्हास रविवार आपण साजरा करत आहोत. ह्या उल्हासाचा उच्चांक आहे सर्वव्यापी अशा परमेश्वराच्या प्रेमामध्ये. त्या प्रेमाचा आपल्याला अनुभव यावा, त्या प्रेमाने आपल्याला त्याच्यावरती श्रद्धा व्यक्त करता यावी, म्हणून त्याच्याकडे कृपा मागूया. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती श्रद्धा ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.